जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा. बहुजिणसे समास 6वा. उत्तम पुरुष निरूपणनाम. श्रीराम समर्थ. नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, अंतर शृंगारीजे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 18वा आहे बहुजिणसे आणि त्यामध्ये असलेला समास 6वा आहे उत्तम पुरुष निरूपणनाम. मागच्या समासामध्ये समर्थांनी करंटा पुरुष दाखवला, करंटा कसा असतो ते दाखवलं, आणि 6व्या समासामध्ये उत्तम पुरुष कसा असावा, खरा ज्ञानी पुरुष कसा असावा, खरा विवेकी पुरुष कसा असावा, खरा धर्मरक्षक कसा असावा, खरा ईश्वरनिष्ठ मनुष्य कसा असावा, याचं अत्यंत सुंदर निरूपण याच समासामध्ये आम्हाला श्रवण करायला मिळणार आहे. त्यामुळे हे श्रवण आम्ही शेवटपर्यंत केलं पाहिजे. या समासामध्ये समर्थ सांगतात की जी बाह्य सजावट आहे, दिखावा आहे, मोठेपणा आहे, सत्ता पद प्रतिष्ठा आहे किंवा बाष्कळ बोलणं आहे, हे महत्त्वाचंच नाही आहे. मग खरा उत्तम पुरुष कोण आहे? ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेक जागृत आहे तो खरा उत्तम पुरुष. जो न्याय नीतीने वागतो तो खरा उत्तम पुरुष. जो अखंड सावध आहे तो उत्तम पुरुष. जो अखंड शांत आहे आणि धैर्यवान आहे तो उत्तम पुरुष. जो लोककल्याणासाठी जगतो तो उत्तम पुरुष. आणि जो स्वतःला ईश्वराचे साधन मानतो तो उत्तम पुरुष. याच समासामध्ये समर्थांनी सांगितलं, बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक विवेक अधिक श्रेष्ठ असतो. नाना वस्त्रे नाना भूषणे, काही उपयोग नाही त्याचा. जर अंतःकरणामध्ये चातुर्य नाही, विवेक नाही, नम्रता नसेल तर ते बाह्य वस्त्र आणि बाह्य भूषणांचा उपयोग तो काय आहे? बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक विवेक पाहिजे, आतमध्ये विवेक पाहिजे. बाहेरून तो अत्यंत चांगला दिसतोय, साधू आहे नाही का, कपडे वगैरे तसे घातलेत, बाहेरून साधू दिसणं खूप सोपं आहे, पण आतून शुद्ध असणं, शुचिर्भूत असणं हे अत्यंत कठीण आहे. एखादा माणूस असतो बघा, जो बोंधू असतो, तो धार्मिक कपडे वगैरे घालतो, दाढी वाढवतो, अगदी तसाच दिसतो, पण आतून मात्र तो रागीट असतो, अहंकारी असतो, मत्सरी असतो. तो कसा असेल उत्तम पुरुष? तो अजिबात उत्तम पुरुष नाही आहे. कठोर वाणी आणि अहंकार हा मनुष्याला राक्षसी बनवतो बरं का. सततचा केलेला राग, सततचा अट्टहास, सततचा हट्ट, सततचा अभिमान, अहंकार, कठोर बोलणे, कटू वचन हे आध्यात्मिक अधपतनाची लक्षणं आहेत. बघा ना, एखादा व्यक्ती असतो, घरामध्ये पूजापाठ करतो, सगळं करतो, पण कुणाशीच व्यवस्थित बोलत नाही, सर्वांशी उद्धटच बोलतो. काय उपयोग त्याच्या त्या पूजापाठाचा, त्याच्या साधनेचा, त्याच्या उपासनेचा काय तो उपयोग? विवेक आणि संयम ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या समासामध्ये समर्थ सांगतात की प्रत्येक प्रसंगामध्ये योग्य निर्णय घेणं, हट्ट न करणं, परिस्थिती ओळखून निर्णय घेणं हे उत्तम पुरुषाचं लक्षण. बघा ना, एखादा राजकीय नेता असतो किंवा धार्मिक गुरु असतो, आध्यात्मिक गुरु असतो, तो परिस्थिती समजून घेऊन बोलतो. प्रत्येक ठिकाणी एकच कठोर असा नियम तो लावत बसत नाही. त्याचं काय फ्लेक्झिबल असतो, त्याचं विचारसरणी कशी असते, परिस्थितीनुसार तो बदलत असतो. बरोबर. सावधपणा आणि धैर्य या समासामध्ये समर्थ सांगतात की या जगामध्ये दुर्जन आहेत, फसवणूक करणारे, फसवेगिरी करणारे आहेत, अन्याय अत्याचार करणारे आहेत. म्हणून आम्ही अखंड सावध असलं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. भक्ती म्हणजे फक्त भोळेपणा नाही हो. भक्तीला विवेकाची जोड पाहिजे. भक्ती अधिक विवेक म्हणजे तिथं पूर्णत्व येणार. अखंड सावध पाहिजे. नाही, भक्ती करतोय आणि अशाच लोकांची फसवणूक होते बघा. भक्तीमध्ये जास्त फसवणूक झालेली दिसून येते. कोणीतरी येतं, गोड बोलतं, लगेच विश्वास ठेवला जातो आणि तिथं फसवणूक होते, त्याच्यावरती अन्याय अत्याचार होतात. अशी दुर्जन लोकं आहेत, ढोंगी लोकं आहेत. ईश्वरनिष्ठ सेवा आणि परोपकार खरा उत्तम पुरुष लोकांचे रक्षण करतो, शोषण नाही करत, रक्षण करतो. तो धर्म टिकवतो, धर्म रुजवतो, तो समाजासाठी जगतो, तो खरा उत्तम पुरुष. स्वतःच्या सुखासाठी नव्हे तर इतरांच्या भल्यासाठी काम करणारा
तो व्यक्ती उत्तम पुरुषच असतो. धर्म स्थापनेसाठी जन्मलेले महापुरुष, जे समाजामध्ये सत्य, धर्म, न्याय आणि सद्विचार टिकवण्यासाठी तो पुरुष उभा राहतो, तो उत्तम पुरुष म्हणजे साक्षात ईश्वराचा अंश, ईश्वराचा अवतारच आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मरक्षणासाठीच होते. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. धर्मस्थापनेसाठी जन्मलेले ते महापुरुषच होते. बरोबर आहेत का? बघा, या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ गुण म्हणजे विवेक आहे. विवेक, काय योग्य, काय अयोग्य, काय शाश्वत, काय नश्वर, ही ओळखण्याची शक्ती म्हणजे विवेक आहे. बघा, विवेक. उत्तम पुरुष तोच जो बाह्य दिखाव्यापेक्षा आंतरिक विवेक, न्याय, नम्रता, सावधपणा आणि ईश्वरनिष्ठ परोपकार यांना महत्त्व देतो. तोच खरा उत्तम पुरुष. बघा, पहिली ओवी काय सांगितली? नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतरशृंगारीचे. समर्थांनी पहिल्याच ओवीमध्ये सांगितलं की अनेक सुंदर वस्त्र आहेत, आभूषणं आहेत, दागिने आहेत, अलंकार आहेत आणि त्यांनी शरीराला सजवता येतं एवढं सगळं करून, पण विवेक, विचार आणि योग्य आचरणाने अंतःकरणाचा शृंगार केला पाहिजे. समर्थांना अभिप्रेत काय आहे? शृंगार कुठला असावा? बाहेरचा की आतला? बघा, बाह्य आणि आंतरिक सौंदर्य यातला फरक समर्थाने सांगितला. वस्त्र आणि भूषण हे बाह्य सजावट, प्रतिष्ठा, दिखावा आहे. आणि आंतरशृंगार कसा आहे? मनाची सजावट, अंतःकरणाची सजावट, बुद्धीची सजावट. विवेक आहे, नम्रता आहे, सत्य आहे, दया आहे, विचार आहे, करुणा आहे. मग शरीर सुंदर बनवण्यासाठी खूप आहेत. ब्युटी पार्लर आहे, काय काय लावा, पावडर, क्रीम आहे ना. शरीर सुंदर दिसणं हे सोपं आहे, पण मन सुंदर बनवण्यासाठी उपासना करावी लागते, साधना करावी लागते, निश्चय करावा लागतो, तेव्हा मन सुंदर होतं. आणि मग समर्थांना अभिप्रेत काय हो? विवेक. विवेकानेच कसं तुमचं आमचं अंतःकरण हे शृंगारच असलं पाहिजे. बाह्य रूप हे तात्पुरतं आहे, समर्थांना माहिती आहे, हे नष्टच होणार आहे. आंतरिक गुणांचे खरे सौंदर्य आम्हाला त्या ठिकाणी समर्थ बैठकीतून शिकून ते सौंदर्य लखलखीत ठेवता आलं पाहिजे. विवेक आणि विचार मनुष्याला महान बनवत असतात. बरोबर का? का बाहेरून घातलेली सगळी वस्त्र आणि भूषणं माणसाला महान बनवतात? बघा ना, आत्तापर्यंत किती महापुरुष झाले, त्यांचे विचारच आजही जिवंत आहेत आणि ते विचारच त्यांना महान बनवत आहेत. त्यांचा देह आज जरी नसला तरी त्यांचा विचार मात्र आजही तितकाच जिवंत आहे. बघा, कोणी कोणी काय करतं, मोठा टिळा लावतो, मोठ्या मोठ्या माळा घालतो, पण रागराग करतो, चिडचिड करतो, अहंकार करतो, मत्सर करतो, तर त्याच्याकडे आंतरिक सौंदर्य बिलकुल नाही आहे. ते बाह्य सौंदर्य आहे. पण साधे कपडे घालतो, सर्वांशी नम्रतेने, प्रेमाने, करुणेने बोलतो, सगळ्यांची मर्जी राखतो, कुणाच्या अंतःकरणाला धक्का लागेल असं वर्तन करत नाही, एखादं बाष्कळ विधान तो करत नाही, तो लोकांची मनं जिंकतो. तो कसा आहे? तो उत्तम पुरुष आहे. खरा उत्तम पुरुष हा बाह्य थाटाने नाही, तर त्याच्या योग्य निर्णयाने आणि विवेकाने मोठा झालेला असतो. बघा, राजकारणामध्ये फक्त राजकारण नाही, तर जीवन चालवण्याची एक कला आहे. राजकारण म्हणजे आपला गावगाडा हाकायचं आहे, मतदारसंघ त्या ठिकाणी चालवायचं, ती कला आहे. कला आहे की नाही? समर्थांनी इथं जो शब्द वापरला आहे ना, राजकारणे, तो एक्झॅक्ट आत्ताच्या राजकारणाबरोबर तो नाही आहे. समर्थांना अभिप्रेत असलेलं जे राजकारण आहे ते म्हणजे जीवन चालवण्याची कला. आम्ही स्वतःचं जीवन कसं चालवतो, घर कसं चालवतो. एखादा कर्ज घेतलं असेल तर ते फेडण्यासाठी आपण काय करतो? एखादा निर्णय घेत असताना आपल्याला कळतं की हा निर्णय कुणाकडे जाऊन घ्यायचा आहे, कुणाचा सल्ला घ्यायचा, हेच राजकारण आहे. मन, इंद्रिय, अहंकार यांच्यावरती विवेकाने राज्य करणे म्हणजे खरे राजकारण. बरोबर का? शरीराची सजावट बाहेर दिसते, पण विवेक, नम्रता, सद्विचार हे सजलेले अंतःकरणच मनुष्याला खऱ्या अर्थाने अधिक सुंदर बनवत असतं. बघा, शरीर सुंदर सतेज, वस्त्रे भूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभा न पावे. समर्थ सांगतात की शरीर सुंदर आहे, तेजस्वी आहे,
त्या शरीरावरती उत्तम वस्त्र, भूषण, अलंकार, दागिने घातले असतील तरी अंतःकरणामध्ये जर चातुर्य, विवेक आणि सद्गुण नसतील तर त्या व्यक्तीला काही शोभा येत नाही. समर्थ सांगतात की बाह्य सौंदर्य हे अपूर्णच आहे, अखंड अपूर्ण आहे. आंतरिक बुद्धी आणि विवेक खरं त्याचं तेज आहे. शरीर सुंदर सतेज, या देहाला काय केलं, ह्या रूपाला गुणवान आहे, रूपवान आहे म्हणून बरोबर नाही. जी व्यक्ती भारी दिसतं, जी व्यक्ती सुंदर दिसतो तो व्यक्ती अंतःकरणाने सुंदर असेल असा खूप लोकांचा गैरसमज आहे. जसं व्यक्तिमत्व भारदस्त असतं तो व्यक्ती पण भारी असतो. हे आकर्षण आहे, केवळ आकर्षण, बाह्य आकर्षण. त्याचं रूप, रंग, उंची, त्याचं व्यक्तिमत्व हे फक्त बाह्य आकर्षण. चातुर्य बीज समर्थांना अभिप्रेत काय? विवेक, समज, नम्रता, सावधपणा, योग्य वर्तन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरिक परिपक्वता म्हणजे चातुर्य बीज. मन रिकाम आणि अहंकार असले तरी बाह्य सौंदर्य हे व्यर्थच ठरतं. आतमध्ये रिकाम आहे, आतमध्ये मत्सर आहे, आतमध्ये अहंकार आहे, तर मग काय करायचं तर बाहेरच्या सौंदर्याला? शरीर सुडवलं आहे, शरीर बलवान आहे, शरीर सुंदर आहे, शरीर सतेज आहे, पण आतमध्ये रिकामा अहंकार असेल ना तर ते बाहेरचं सौंदर्य काही उपयोगाचं नाही. बघा, फक्त ॲपिरन्स, दिखावा पुरेसा नाही, तर आंतरिक गुणवत्ता, क्वालिटी जर नसेल तर व्यक्तिमत्व अपूर्ण असतं. म्हणजे खरं तेज कुठून येतं तर विवेकातून येतं, सदाचारातून आणि नम्रतेतून ते तेज त्या ठिकाणी प्रकट होत असतं. एखादा व्यक्ती अत्यंत फॅशनेबल असतो, मॉडर्न असतो, अप टू डेट असतो. आज काय चाललं आहे, अशी पॅन्ट घालायची, तसा शर्ट घालायचा, असं घड्याळ घालायचं, तसा गॉगल घालायचा, अशी हेअरस्टाईल करायची, बरंच काही तो करतो, अपडेट असतो, पण तो उद्धट बोलतो. लोक अजिबात त्याला जवळ करणे म्हणजे तू तिकडंच बरा आहे. एखादा धार्मिक वेश धारण करतो है ना, एखादा धार्मिक वेश असूनही त्याचा स्वभाव कसा असतो, कुटील असतो, कारस्थानी असतो, वाईट असतो, काहीतरी अन्याय अत्याचार करणार असेल तर त्याची ती उपासना, त्याची ती साधना निष्फळ गेला. आणि एखादी चांगली पर्सनॅलिटी असते, त्याच्याकडे खूप सारी पावर असते, पण त्याला निर्णय घेण्याची जर क्षमता त्याच्याकडे नसेल तर बघा, त्याच्याकडे आहे, सगळं आहे, पैसा आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पण त्याच्याकडे निर्णय घेण्याची जर क्षमता नसेल ना तर समाजामध्ये मात्र त्याला आदर कधी मिळत नाही. म्हणून समर्थन काय अभिप्रेत आहे या ओवीमध्ये, चातुर्य बीज पाहिजे. म्हणजे कसं पाहिजे, स्मार्ट पाहिजे. स्मार्ट, चातुर्य म्हणजे कसं, स्मार्ट, क्विक, सत्य ओळखण्याची बुद्धी म्हणजे चातुर्य. योग्य वेळी योग्य वर्तन करणं म्हणजे चातुर्य. अहंकारावरती नियंत्रण ठेवणं म्हणजे चातुर्य. लोकांशी प्रेमाने, करुणेने वागणे म्हणजे चातुर्य. हे आंतरिक बीज जर असेल, चातुर्य बीज असेल, तरच तो व्यक्ती तेजस्वी दिसतो. बाह्य सौंदर्याला खरी शोभा तेव्हाच येते जेव्हा अंतःकरणामध्ये विवेक, नम्रता आणि सद्गुणांनी सजलेलं असतं. तेव्हाच बाह्य सौंदर्याला शोभा मिळते, अन्यथा मिळत नाही. बघा, तुंड हे कांड कठोर वचनी, अखंड तोले स्वाभिमानी, न्यायनीती अंतःकरणे घेणार नाही. समर्थ सांगतात की ज्याची वाणी उद्धट आहे, खरीच उद्धट आहे, कधी तोंड उघडलं की काय ती शिव्याच देते म्हणते बा. ज्याची वाणी उद्धट, कठोर बोलतो, कडू बोलतो, जो सतत अहंकारानेच बोलत असतो आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये न्याय नीतीला स्थान नसतं, तो उत्तम पुरुष होऊ शकत नाही. समर्थ इथे सांगतात की अहंकार आणि कठोर वाणीचा दोष काय आहे. तुंड हेकांड म्हणजे कसं, उद्धट, उर्मट म्हणजे तुंड हेकांड. कठोर वचनी म्हणजे कायम इतरांनाच दुखवतं, तोंड उघडलं की ते पुढचं दुखवतंच. कुठं बी जाऊ द्या, ते काय बोलायला लागलं की माणसं म्हणते ते न आलेलंच बरं आहे बाबा इकडं. स्वाभिमानी म्हणजे अहंकारानेच भरलेला असतो. अभिमान, अहंकार, भरपूर द्वेष, मत्सर, ताटा, भरपूर. न्याय नीती न घेणे, योग्य अयोग्य याची पर्वाच नाही आहे त्याला. बाहेरून मोठेपणा असला तरी मनामध्ये जर नम्रता नसेल तर त्याची आध्यात्मिक उन्नती, प्रगती होत नाही. समर्थ आपल्याला या ओवीमधून काय सांगतायत की कठोर वाणी मनुष्याचं तेजच नष्ट करून टाकतो. अहंकार विवेकाला हरवून टाकतो. अहंकार जिंकला ना, न्याय आणि नीती नसलेलं ज्ञानच मुळात व्यर्थ आहे.
जिथं न्याय नीती सत्य नाही आहे ना, तिथं मग किती ज्ञान घ्या ते व्यर्थ आहे. बघा, आपल्या कुटुंबामध्ये घरामध्ये सतत रागारागाने बोलणारी व्यक्ती असते, ती घरातली शांतताच नष्ट करते. ते आलं की आमच्या घरात भांडणच लागते. बरोबर आहे का? कारण सतत त्याच्याकडे काय असतो, फक्त राग. आधीच घर शांत असतं आणि ते आलं की चिडचिड सुरू, किरकिर सुरू. आपल्या कामाच्या ठिकाणी पण तसंच असते. बॉस प्रचंड हुशार असतो, बॉस आपला टीम लीड बॉस, पण तो कायम कोणाचा ना कोणाचा तरी अपमानच करत असतो. मीटिंगमध्ये अपमान, ऑफिसमध्ये जाता येता अपमान, लंच ब्रेकमध्ये अपमान. कसा रिस्पेक्ट करायचा त्या बॉसचा? ज्ञान सांगणारा पण नम्रता नसलेला जर गुरु असेल तर काय उपयोग त्याचा? भरपूर ज्ञान आहे हो त्याच्याकडे, पण नम्रता नाही. विद्या विनयानं शोभते. लोकांच्या मनात अशी व्यक्ती टिकवू शकत नाही. म्हणून समर्थ सांगतात की कठोर वाणी ही केवळ शब्दांची नाही, तर मनातील अहंकाराची अभिव्यक्ती असते. ज्याच्या मनामध्ये दया, नम्रता, विवेक असतो, त्याची वाणी आपोआप मृदू असते. अगदी सौम्य असतो तो व्यक्ती. उथळ नसतो, खोल असतो. अहंकार आणि कठोर वाणी माणसाचे खरे सौंदर्य नष्ट करतात. म्हणून आपल्याकडे काय पाहिजे? न्याय, नम्रता, नीती हेच उत्तम पुरुषाचे खरे लक्षण आहे. बघा पुढची ओवी काय सांगितले. तरे शीघ्रकोपी सदा कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळोचिनेने. मग काय सांगितलं? तो सतत रागराग करतो, लवकर रागावतो, मर्यादा पाळत नाही. व्यवहार संवाद कसा करावा हे त्याला समजत नाही, जाणत नाही. तो योग्य रीतीने कुठलंही कार्य करू शकत नाही. तो उत्तम पुरुषच नाही मुळात. इथे समर्थ सांगतात की राग, अमर्याद वर्तन आणि अविवेकी संवाद याचे दुष्परिणाम काय आहेत? शीघ्रकोपी, लगेच क्षणात राग होतो. जमदग्नी हो, बघितलं की दुसऱ्याच टोकाला असतोय. आत्ता बोलता ती चांगलं होतं, त्यानं कॉलरच धरली. शीघ्रकोपी, शीघ्र समर्थाने सांगितलं. तरे शीघ्रकोपी सदा कदापि न धरी मर्यादा. मर्यादाच धरत नाही, बोलण्यात वागण्यात मर्यादाच नाही. काहीच कुठलीच तारतम्यच नाही त्याच्याकडे. राजकारण संवादा म्हणजे कसं हो? लोकांशी समजूतदारपणे वागणे, आणि ते त्याला जमत नाही. राजकारणामध्ये संवाद ठेवावा लागतो, तो संवाद सुसंवादामध्ये रूपांतरित करावा लागतो. ते त्याला जमतच नाही. अशा व्यक्तीचं काय होतं? तो राग त्या मनुष्याचा विवेक नष्ट करतो. जर तिथं त्याचा विवेकच नष्ट झालेला असेल, त्याच्याकडे बोलण्याची तारतम्यता नसेल, मर्यादा नसेल, तर तो संवाद घडेल का? तो राजकारणामध्ये पुढं जाईल का? समर्थांना काय या ओवीतून संदेश द्यायचा आहे की संयमाशिवाय मोठेपणा टिकतच नाही. संवाद कौशल्य हे महत्त्वाचे आध्यात्मिक गुण आहे. गुरु शिष्यांचा संवाद सांगितलं ना समर्थांनी. संवाद अखंड असला पाहिजे. मग मर्यादा पाळणे म्हणजे संस्कार आहेत बरं का. थांबायचं कुठं हे कळलं की मर्यादा कळाली. इथं थांबलं पाहिजे. आता आपण या वाक्याच्या पुढचं वाक्य, या शब्दाच्या पुढचा शब्द बोललाच नाही पाहिजे. ही मर्यादा ओळखून तिथं थांबणे हा उत्तमाचा संस्कार आहे. अधोरेखित होत असतं. बघा ना, आपल्या घरामध्ये काय होतं, लहान लहान गोष्टींवरती कायम एखादं व्यक्ती ओरडतच असतं है ना. त्याचं घरामध्ये कोणासंगच पटत नाही. नातेसंबंध त्याचे तुटलेले असतात. राहते ते घरात, पण काय आम्ही त्याला बोलत बी नाही, काय नाही, ती लय रागराग करते. अशी परिस्थिती आहे बघा. घराघरात एक अशी एक मेंबर असते, ती रागीट आहे. रागीट बॉस, कंपनीतला मॅनेजर लय रागीट, शीघ्रकोपी बरं का. अख्खी टीम त्याला घाबरते, कोणच काय बोलत नाही. का? हाय तो मॅनेजर, हाय तो बॉस, पण कसं आहे, रागीट, चिडचिड. टीम त्याला घाबरते, पण मनापासून त्याला कोणीच साथ देत नाही. खरं पाहायला गेलं तर त्या अख्ख्या कंपनीत ती एकटं असते. बघा, भक्ती करताना सुद्धा काय असते, कधी कधी होते चिडचिड. अब आम्ही बैठकीला येतो, सातभागाची उपासना करतो, पण कधी मध्ये सुटतो कंट्रोल, सुटतो की नाही, चिडचिड होते. फक्त आणि फक्त मन शांत नसल्याचं ते लक्षण आहे, ह्याच्या पलीकडे काय नाही. मग इथं समर्थ काय सांगतात की राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही आहे. राजकारण म्हणजे लोकांशी योग्य व्यवहार करणे, योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊन लोकांची मनं जिंकणे, परिस्थितीनुसार बोलणे, तारतम्यता ठेवणे,
शांतपणे निर्णय घेणं. राजकारण म्हणजे जीवन जगण्याची कला. लोक म्हणजे कोण? मतदारसंघातली लोकं नाही, घरातली लोकं, वाढीवची लोकं, वस्तीवरची लोकं, भावकीतली लोकं, यांच्याबरोबर ज्याचा व्यवहार योग्य आहे तो खरा राजकारणी. जो परिस्थितीनुसार बोलतो, व्यवहार करतो, तो खरा राजकारणी. बघा समर्थ काय सांगतायत ओवीत, जो रागावरती नियंत्रण ठेवतो, दिलेल्या मर्यादा पाळतो आणि समजूतदारपणे संवाद करतो, तोच खऱ्या अर्थाने उत्तम पुरुष ठरतो. बघा, ऐसे लोंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मार्जनी, राक्षस जाणारे. समर्थांनी छान सांगितलं की जो लबाड आहे, जो बेईमानी आहे, जो खोटं बोलणार आहे आणि ज्याच्या वाणीमध्ये कधी सत्य नसतं ना, असा पापी मनुष्य समाजामध्ये राक्षस समजावा. बघा या उवीमध्ये समर्थ सांगतात की असत्य बेईमानीचं भयंकर स्वरूप काय असतं. लौंद बेईमानी, कपटी, फसवणूक करणारा ज्याचा स्वभाव आहे तो आहे बेईमानी, लौंद. सत्य नाही वचनी, त्याच्याकडे काय आहे? फक्त खोटेपणा आहे, सत्य नाहीच आहे. राक्षस जाणारे, बाहेरून मनुष्य पण आतून त्याची वृत्ती ही राक्षसी असते. राक्षस म्हणजे फक्त शरीराने भयंकर नाही हो. राक्षस म्हणजे तो आहे जो दुसऱ्यांना फसवतो, दुसऱ्यांवरती अन्याय करतो, अत्याचार करतो, सत्य दडपतो, तो राक्षस. जो स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचा तरी बळी घेतो, तो राक्षस. आणि तो राक्षसी वृत्तीचाच असतो. बघा, सत्याशिवाय व्यक्तिमत्व पवित्र होऊ शकत नाही. सत्य पाहिजे. बेईमान आत्म्याला कलुषित करतात. बेईमानी केलं ना माणूस कलुषित, दूषित, कलंकित, लांछन लागतं त्याला. कपटी माणूस समाजासाठी कायम घातकच असतो, तो कधी उत्तमाचा नसतो. बघा, लोकांचा विश्वासघात करून पैसा कमवणे, ह्यातून होतं काय? बाह्य यश मिळतंय, पण त्याचं आंतरिक आध्यात्मिक पतन मात्र निश्चित आहे. खोटेपणावरती जे नातं उभा राहिलेलं असतं ना, ते जास्त काळ टिकत नाही. खोटाडेपणा आहे तो. धर्माचा दिखावा करून स्वार्थ साधणे ही राक्षसी वृत्ती समर्थांनी येतं दाखवली. राक्षस म्हणजे कोण आहे हो? ज्याच्या मनामध्ये लोभ आहे, अहंकार आहे, असत्य आहे, स्वार्थ आहे, तो राक्षस. आणि दैवी मनुष्य म्हणजे कसा आहे? ज्याच्याकडे सत्य आहे, दया आहे, न्याय आहे, करुणा आहे, प्रेम आहे, प्रामाणिकपणा आहे, तो दैवी मनुष्य आहे. सत्यहीन, कपटी, बेईमानी मनुष्य बाहेरून मानवासारखा जरी असला तर त्याची वृत्ती मात्र राक्षसीच असते. बघा, समयासारिखा समयो येना, नेम सहसा चालेना, नियम धरिता राजकारणा अंतर पडे. समर्थ काय सांगतायत की प्रत्येक वेळी परिस्थिती सारखी नसते, ती परिस्थिती बदलत असते. वेळ बदलते, काळ बदलतो, व्यक्ती बदलतो, परिस्थिती बदलते. त्यामुळे एकच नियम सगळींकडे लागू करायचा नाही. व्यवहार करताना परिस्थिती बदलली की त्यानुसार आपलं आचरण वर्तनसुद्धा बदललं पाहिजे. आणि जर तसं केलं नाही तर मग मात्र समस्या, गोंधळ आणि अडचणीच निर्माण होणार आहेत. समर्थ इथं सांगतात की समयज्ञान. समयज्ञान म्हणजे कसं? वेळेचे ज्ञान. सांगितलं ना समर्थांनी, समयासारखे समय येना. समय म्हणजे वेळ हो, वेळ. प्रसंग प्रत्येक म्हणजे बघा, ही अत्यंत सुंदर उभी आहे, 6व्या क्रमांकाची उभी आहे. समयासारखा समय येईना, नियम सहसा चालेना, नियम धरिता राजकारणा अंतर पडे. समयासारखा म्हणजे प्रत्येक वेळेस जो प्रसंग आहे तो सेम आहे असं कधी होत नाही. एकसारखा प्रसंग कधी असत नाही. प्रत्येकाचा प्रसंग हा वेगळा वेगळा असतो. नियम सहसा चालेना. नियम म्हणजे तिथं असलेला नियम असतं. एकच कठोर नियम काही सगळीकडे उपयोगी पडत नाही, बदलावा लागतो. राजकारणा अंतर पडे. आणि मग जर तसं नाही केलं तर काय होतं? नियमधरिता एकच नियम सगळीकडे धरला तर व्यवहारामध्ये, नेतृत्वामध्ये, नात्यांमध्ये दुरावा येतो. म्हणजे कसं झालं आहे, ते बाहेर बी तसंच वागतंय, घरात बी तसंच वागतंय, भावकीत बी तसंच वागतंय, पाहुण्यात बी तसंच वागतंय, सासरवाडीला बी तसंच वागतंय. कसं व्हायचं? त्याला कळायला पाहिजे. भावकीत कसं वागावं, घरात आल्यावर कसं वागावं, ऑफिसमध्ये गेल्यावर कसं वागावं, बरोबर आहे का? सासूरवाडीला गेल्यावर कसं वागावं, धोंडा महिन्यात जेवण करायला गेल्यावर कसं वागावं.
कळलं पाहिजे की नाही. मग सगळीकडे एकच जर त्यानं नियम लावला तर काय होणार, सगळीकडे तो फसणार. बरोबर, दुरावा सगळीकडे ताटातूट. विवेक म्हणजे काय, फक्त नियम पाळणे नव्हे, तर विवेक म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणे म्हणजे विवेक. बघा, या ओवीचा मुख्य संदेश कसा आहे की परिस्थितीनुसार वागणे, परिस्थितीनुसार निर्णय बदलणे. हट्टी नियमबद्धता कायम नुकसानकारक असते. नुसता हट्ट केला की नाही हे नियम आहेत, नियमाप्रमाणे जायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं, तसं नसतंय बाबा. लवचिकता पाहिजे. विवेकाला लवचिकतेची जर जोड असेल तर त्याचे व्यवहार यशस्वी होतात बरं का. बघा, आपल्या घरामध्ये पॅरेंटिंग करतो आपण, मुलांचं पालकत्व आपण घेतलेलं असतं, मुलं आपण घडवत असतो. पण मग 2-3 मुलं असतात, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते, प्रत्येकाचा कॉन्शियसनेस वेगळा असतो, प्रत्येकाचा इंटरेस्ट वेगळा असतो. मग आपण प्रत्येक मुलाशी एकाच पद्धतीने जर वागायचं ठरवलं तर तसं अजिबात होत नाही. बघा, कामाच्या ठिकाणी तसंच होतं. सगळे एम्प्लॉई, इथं काम करणारे एम्प्लॉईज आहेत ना, एकाच कठोर पद्धतीने सगळ्यांना हँडल केलं तर अख्खी टीम जी आहे ना ती विस्कळीत होणार, तुटणार बरं का. एकच नियम सगळ्यांना लागू केला, नाही असंच करायचं, सगळे उद्यापासून असंच यायचं, असंच करायचं, तसंच करायचं, इथंच बसायचं, हाच युनिफॉर्म घालायचा. त्यामुळे काय होतं बघा, आता आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा काय होतं, कधी मौन, कधी सेवा, कधी कठोरता. साधनेमध्ये सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे की कधी श्रवणाला बसायचं आहे, कधी उपासनेला बसायचं आहे, कधी श्रीसेवेला जायचं आहे. हे समय ज्ञान आम्हाला कळायला पाहिजे, वेळेचं ज्ञान. हो, समर्थ सांगतात की राजकारण इथे शब्द आलेला आहे. राजकारण याचा अर्थ होतो जीवनाचा व्यवहार. राजकारण याचा अर्थ होतो लोकांचा संग्रह, लोकांबरोबर असलेला संवाद, सुसंवाद. जो मनुष्य वेळ, व्यक्ती आणि परिस्थिती, स्थल, काल, व्यक्ती सापेक्षपणे बोलतो, वागतो, जगतो, तोच खरा विवेकी आणि तोच खरा उत्तम. प्रत्येक प्रसंग हा वेगळाच असतो. म्हणून विवेकाने आणि समय ज्ञानाने वागणारे मनुष्यच यशस्वी आणि उत्तम ठरत असतो. बघा पुढची ओवी काय सांगितली, अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हट निग्रही न पडावे, विवेके पुरुषे. समर्थ सांगतात की कोणत्याच गोष्टीचा अतिरेक जो आहे ना, अति सर्वत्र वर्जते, जिथं अति होतं ना ते वर्जच केलं पाहिजे, ते टाळलं पाहिजे आणि परिस्थिती पाहून वागलं पाहिजे. हट्ट आणि अति अग्रहामध्ये अडकूच नये, हे विवेकी पुरुषाचे लक्षण आहे. समर्थ इथे सांगतात की मध्यम मार्ग आणि विवेकपूर्ण वर्तन कसं असावं. अति सर्वत्र वर्जते, जी गोष्ट अति होते त्याची माती होते, आणि कुठली गोष्ट अति झाली की ती नुकसानकारक असते, घातक असते. त्यामुळं आम्ही प्रसंग पाहून चाललं पाहिजे, प्रसंग पाहून, परिस्थिती पाहून निर्णय घेतला पाहिजे, तो विवेकी, तो उत्तम. हट्ट निग्रही न पडावे, अहंकारी हट्ट जो आहे तो आपण टाळलाच पाहिजे. विवेक म्हणजे ना अति कठोर ना अति मवाळ, मध्यम मार्ग, मध्यम. एकदम टोकाला जायचंच नाही, एकतर उजवीकडे असते नाही डावीकडे असते, ती मध्ये थांबतच नाही. ती मध्ये म्हणजे काय, मध्यम मार्ग. हो, योग्य संतुलन पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं समत्व योग उच्यते. समत्व पाहिजे, संतुलन पाहिजे, तेव्हाच आपण व्यवस्थित सगळं करू शकणार. अतिरेक नेहमीच नुकसानकारक असतो, अति तिथे माती. आणि हट्टामुळे विवेक नष्ट होतो. बघा ना, हट्ट जिथं आला ना, नाही असंच करायचं, झालं, विवेकच संपला तिथला. संतुलन हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. टोकालाच जाऊन बसते, ह्या टोकाला नाही त्या टोकाला, मध्ये थांब बाबा. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आपण, आध्यात्मिक जीवनामध्ये काय करतो, अत्यंत कठोर उपवास करतो, नाहीतर अत्यंत कठोर ताप आपण करतो, तप करतो. काय नाही, अधिक महिन्याचं आलो आहे, अधिक महिन्यात ही उपवास करायचा आहे, श्रावण आला, चैत्र आला, ती पाळायचं आहे, ही पाळायचं आहे, ही खायचं नाही, ती नाही खायचं आहे, मी दिवसभर पाणीसुद्धा पित नाही. हा उपवास आहे, अति कठोर उपवास आहे, तप केला, पण ह्यातून फक्त शरीर आणि मनच कमजोर झालं. होणार आहे का ते तप सक्सेसफुल? मग काय होतं इथं, माझंच खरं हा हट्ट होता, माझंच खरं नाही, मी असाच उपवास करणार, मी खातच नसती, मी खिचडी बी खात नसती, मी भगर बी खात नसती, मी शाबू बी खात नसती, मी एपर्स बी खात नाही. मग काय होणार आहे, शरीर मन दोन्ही कमजोर होणार आहे.
आणि मग माझंच खरं हा जर हट्ट आपण घरामध्ये मिरवत राहिलो अहंकारातून, तर नातेसंबंध आपले ताणले जाणार, तुटणार. म्हणून अति काम अति आराम हे दोन्ही हानिकारकच आहे. मध्यम मार्ग असला पाहिजे. हट्ट हा अहंकारातून जन्मतो, विवेक मात्र परिस्थिती, सत्य आणि कल्याण पाहतो. तो विवेक संतुलन राखणारा मनुष्य आंतरिक शांतता अनुभवतो बरं का. अतिरेक आणि हट्ट टाळून प्रसंगानुसार संतुलित व विवेकीपणाने वागणे हेच उत्तम पुरुषाचे खरे लक्षण आहे. बहुतची करिता हट्ट, तेथे जाऊन पडेल तट, कोणी एकाचे सेवट झाला पाहिजे. मग समर्थ सांगतात की अतिहट्ट केला तर शेवटी संघर्ष आहे, तुटणं आहे, अडथळे आहेत, गोंधळ आहे. कोणाचा तरी शेवट किंवा नुकसान होऊनच तो वाद संपतो. समर्थ येथे हट्टाच्या विनाशकारी परिणामांबद्दल आम्हाला सावध करत आहेत. बहुतची हट्ट, अहंकारातून आलेला अतिअग्रह, तट पडेल म्हणजे काय झालं, दुरावा पडेल, संघर्ष निर्माण होईल आणि संशयाची भीती निर्माण होईल, भिंत निर्माण होईल. शेवट झाला पाहिजे आणि मग याचं शेवटी नुकसान होतं, तुटणं होतं, पराभव होतो आणि तिथे शेवट होतं. हट्ट मनुष्याला सत्य दिसूच देत नाही. जो हट्टी असतो ना, तर ठरलेला असतं असंच करायचं. त्या समोर जरी सत्य उभं राहिलं ना, तरी त्याला तो हट्ट जो आहे तो मनुष्याला सत्य दिसूच देऊ शकत नाही. तो हट्ट विवेकाला झाकून टाकतो. बरोबर आहे का. हट्ट म्हणजे अहंकाराचे स्वरूप समर्थाने दाखवलं आणि अतिअग्रह म्हणजे नातेसंबंध तुटले. विवेकाने मागं हटण्याने, विवेकातून जर आपण 4 पावलं मागं घेतलं तर ते कधी उत्तम बरं का, कधी उत्तम. माघार कधी पण उत्तम, पण ती विवेकातून असावी. बघा एखाद्या कुटुंबामध्ये काय म्हणतात, दोघं म्हणतात, नवरा बी म्हणतो मीच बरोबर, बायको बी म्हणते मीच बरोबर, आणि असं असेल तर घसटपोट नक्की आहे ना, आता तुटणारच हो. माघारच घ्यायला तयार नाही, विवेकच नाही. मॅनेजर कॉम्प्रोमाइजच करत नाही, तर टीममध्ये नुसता गोंधळच, कॉन्फ्लिक्टच वाढला आहे. माझा मार्गच श्रेष्ठ, माझाच मार्ग श्रेष्ठ, माझा मार्ग श्रेष्ठ ठीक आहे, पण माझाच च वरती फोकस आहे, तर च वरती अंडरलाईन करा. माझाच मार्ग श्रेष्ठ हा जर अट्टहास असेल तर तो अध्यात्मामध्ये अहंकार निर्माण करतो. हट्ट म्हणजे मीपणाला चिकटून अहंकार आहे हो. हट्ट म्हणजे अहंकार. समर्पण म्हणजे सत्यासाठी स्वतःचा अहंकार सोडला, त्याग. आणि मग खरा ज्ञानी जिंकण्यापेक्षा सत्य आणि शांतता निवडतो. मला आता जिंकायचं नाही त्याबरोबर वाद घालून, ते ह्याकांड आहे, आपण त्या नाही लागत नाही. त्यापेक्षा आपल्याला काय शांतता बरी आहे बाबा, डोक्याला किटकिट नको. उत्तम पुरुष खरा ज्ञानी कसा आहे, तंडत बशीत नाही. तुझं तू काय करायचं ती कर, माझ्या डोक्यात बाबा शांतता दी, निघून जात आहे. अतिहट्ट शेवटी संघर्ष निर्माण करतो आणि त्यातून नुकसान निर्माण होतं. विवेकी मनुष्य अहंकार सोडून शांततेच्या मार्गाने निघून जातो. बघा पुढची ओवी, बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहुणी कार्य करणे. समर्थ इथे सांगतात की ईश्वर समर्थ आहे, सामर्थ्यवान आहे, त्याच्याकडे ते आहे बळ. विशेषतः तुळजा भवानीसारखी दैवी शक्ती आहे जी भक्तांचं रक्षण करते, पण तरीही प्रत्येक कार्य विचारपूर्वक आणि विवेकानेच करावं. बघा थोडी ओवी कॉम्प्लिकेटेड आहे. समर्थ इथं अत्यंत महत्त्वाचा संदेश देत आहेत की फक्त देवावर सोडून दिलं सगळं आहे की देव बघून गेल, उपासना करतोय देव बघून गेली की, नामस्मरण करतोय देव बघून गेली की, म्हणून निष्काळजी राहू नाही. भक्तीबरोबर विवेक असावा आणि त्याला प्रयत्नांची जोड पाहिजे. ईश्वर आहे स्वाभिमानी. ईश्वराकडे कसं आहे, ईश्वर स्वतःचं रक्षण करतं, ईश्वराकडे स्वतःचं सामर्थ्य आहे ना, तो रक्षण करता आहे, संरक्षण करता आहे. तुळजाभवानी एक उदाहरण दिलं, शक्ती आहे. आई तुळजाभवानी म्हणजे अखंड महाराष्ट्राची शक्ती आहे, शक्तिपीठ आहे ते. धैर्य आहे, संरक्षणाचं प्रतीक आहे. बरोबर, तुळजाभवानी. विचार पाहून कार्य करणे. कोणतेही कार्य विचार, योजना आणि विवेकानेच केलं पाहिजे. श्रद्धा महत्त्वाची, पण अंधश्रद्धा नव्हे. मुख्य संदेश काय आहे, देवावर विश्वास ठेवा, पण विवेकही वापरा. प्रयत्नाशिवाय
फक्त प्रार्थना पुरेसे नाही. श्रद्धा आणि विचार म्हणजे यश. बघा, दैनंदिन जीवनामध्ये एखादा विद्यार्थी असतो, फक्त देवाला नवस करून अभ्यास न करणं म्हणजे काय? नापासच होते ती. देवाला नवस केला आहे मसुबाला, मरियाला नवस केला आहे मी पास होणार आहे, आता काय अभ्यास करायची गरज नाही, असं करून काही होत नसतं. अभ्यास करायच लागतो. बिझनेस आहे, बिझनेस. देव आहे म्हणून त्यानं काय केलं, जे घडते ते देवाच्या हिशोबानं घडतं, बरोबर आहे. त्यानं प्लॅनिंग केलं नाही, मॅनेजमेंट केलं नाही, मायक्रो मॅनेजमेंट केलं नाही, सेल्स केलं नाही, त्यानं ते मार्केटिंग केलं नाही, ॲडव्हर्टाईजमेंट केलं नाही, नुकसानच होणार आहे दाद्याचं. भक्ती करतानाही योग्य आणि अयोग्य याचा विचार अत्यंत आवश्यक आहे. बघा, समर्थांचा संदेश या ओवीतून काय आहे की देव मदत करतो, पण प्रथम मनुष्याने विवेकाने, धैर्याने आणि प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि ते सातत्याने ते ठेवलं पाहिजे. हीच खरी कर्मयोगी भक्ती आहे. कर्म उत्तमाची पाहिजेत. सगळंच भगवंतावरती सोडून जमत नसते. ईश्वरावरती श्रद्धा असावी, पण प्रत्येक कार्याला विवेक, विचार आणि योग्य प्रयत्नांची जोडसुद्धा असली पाहिजे. बघा, अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणली पाहिजे. समर्थ सांगतात की नेहमी सावध असलं पाहिजे. अखंडची सावधाना, अखंड सावध असलं पाहिजे. बैठकीला यायच्या आधी आम्ही होतो का सावध? बेसावध होतो. बैठकीत आलो म्हणून सावध झालो. आम्ही बैठकीला यायच्या आधी नेमतो होतो, बैठकीला आल्यावर जाणतो झालो आहे. मग आता समर्थांनी सांगितलं ना, अखंडची सावधाना, अखंड सावध राहिलं पाहिजे, अखंड विवेकात असलं पाहिजे, अखंड जाणीवेमध्ये असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी सतत सूचना देत बसण्याची गरज नसली पाहिजे. बैठकीत सांगते ते चपल्या कुठं सोडायच्या, मोबाईल आणून सतत सूचना देण्यात काय पॉईंट आहे? गरजच नाही पडली पाहिजे. एवढं आम्ही अखंड सावधानी जाणीवेत असलं पाहिजे. समर्थांनी एवढ्या वर्ष बैठकीत बसून मग काय केलं आपल्याला? आपण किती उत्तमाचं श्रवण केलं, किती उत्तमाचं श्रवण केलं आम्ही, हे त्यातून अधोरेखित होत असतं. सतत सूचना देण्याची गरज पडलीच नाही पाहिजे. पण स्वतःच्या बुद्धीने काहीतरी अंदाज, विचार आणि समज आम्ही निर्माण करून अलिप्तपणाचा निश्चय, मोबाईल घरी आहे की नाही, शिस्त, नियमस्थ. कसा असतो सद्गुरूचा दास? नियमस्थ. चपल्या एका वळिंब्यात असतात का नाही, गाड्या वळिंब्यात एका लाईनीत. हजेरीचा भाग आहे, एका लाईनीत एका मागे एक उभं राहते. ती कसं आहे, इथं सतत सूचना द्यायची गरज आहे का? नाही. समर्थ सांगतात की अखंड जागरूकता आणि स्वविवेक यांचा महत्त्व काय आहे. अखंड सावधपणा पाहिजेच. सदैव आम्ही रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आम्हाला जो आहे ना युद्धाचा प्रसंग आहे, कलियुग आहे, होय. अखंड सावध असलं पाहिजे, सदैव जागरूक असलं पाहिजे. बहुत काय करावी सूचना, प्रत्येक वेळी दुसऱ्याने आपल्याला काहीतरी सांगावं, भाऊ चप्पल व्यवस्थित सोडा, भाऊ मोबाईल घेऊन येऊ नका, भाऊ गाडी व्यवस्थित लावा. ही सगळी प्रत्येक वेळेस सूचना देण्याची गरज पडली नाही पाहिजे. दुसऱ्याने आपल्याला काहीतरी वाट दाखवावी, दुसऱ्याने आपल्याला मार्गदर्शन करावं, ह्याची गरज नाही पडली पाहिजे. अनुमाना आणले पाहिजे, म्हणून स्वतःच विचार करून परिस्थिती समजून घेऊन अनुमान लावून आपण वर्तन केलं पाहिजे. तो खरा विवेकी मनुष्य. तो आदेशावर चालत नाही, तो स्वतःच्या अंतर्दृष्टीने विकसित झालेला असतो. तो एकदा बघतो, ठीक आहे, दुसऱ्यांदा ती चूक करत नाही. तो अखंड जागरूक झाला. सतर्कता हेच संरक्षण आहे आणि स्वविचार त्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये डिपेंडन्सी टाळली पाहिजे. आपण इंडिपेंडंट झालं पाहिजे, स्वतंत्र आपण आपलं काम केलं पाहिजे. बघा ना, आपल्या कुटुंबामध्ये प्रत्येक वेळी चुका झाल्यानंतर आपल्याला सांगावं लागतं, काय झालं, चप्पल अशी सोडली, फॅनचं बटन तसंच चालू ठेवलं, नळाची तुटी तशीच चालू ठेवली. छोट्या छोट्या गोष्टीसाठी सारखा आई सांगत असते, असं करू नको, तसं करू नका. म्हणजे गडी जागरूक नाही आहे, अजून आतनं त्याची जागरूकता आलेली नाही आहे. कामाच्या ठिकाणी पण तसंच असतं. बघा, स्मार्ट एम्प्लॉई असतो, त्याच्याकडे माहीत असते त्याला आज कुठला टास्क दिला आहे, कुठली मीटिंग लीड करायची आहे, काय सांगायचं आहे, कसं सांगायचं आहे. मिनिट्स ऑफ मीटिंग ते सहज लिहून काढते, सिच्युएशन समजून घेते बरं का ते. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये सद्गुरू आपल्याला मार्ग दाखवत असतात, पण साधकाने स्वतःचा विवेक जागृत ठेवून त्या मार्गावरती मार्गक्रमण मात्र करायचं असतं. बघा, सावधपणा म्हणजे फक्त बाह्य खबरदारी घेणं नव्हे,
तर मनातील अहंकार, मनातील लोभ, मनातला राग, द्वेष यांच्यापासून सुद्धा अखंड जागृत राहणं म्हणजे सावधपणा दाखवला समर्थाने. शत्रू बाहेरचा दिसतो, पण विषय दिसत नाहीत. त्या आतमध्ये दोष ते लपलेले आहेत ना, आतमध्ये बसलेले आहेत ना षडरिपू, ते दिसतच नाहीत. त्यामुळे आम्ही अखंड सावध असलं पाहिजे. सदैव जागरूक राहून स्वतःच्या विवेकाने परिस्थिती समजून वागणे हेच उत्तम पुरुषाचे लक्षण आहे. बघा, समर्थापासी बहुत जन, राहिले पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करून या मन लोक असती. सामर्थ्य म्हणजे समर्थ, ज्ञान म्हणजे समर्थ, विवेक म्हणजे समर्थ. अशा व्यक्तीजवळ, ज्याच्याकडे ज्ञान आहे, सामर्थ्य आहे, गुण आहेत, सत्सद विवेक बुद्धी आहे, अशा व्यक्तीजवळ अनेक इतर लोक येतात. पण त्या व्यक्तीने स्वतःचा योग्य स्वाभिमान राखला पाहिजे आणि मन स्थिर ठेवलं पाहिजे. तेव्हाच लोक त्याच्या भोवती टिकून राहतात. बरोबर आहे. समर्थ इथे सांगतात, नेतृत्व, स्थैर्य आणि स्वाभिमान यांचं तत्त्व काय आहे. ओवी अतिशय सुंदर आहे. समर्थापाशी बहुत जन, गुणी, ज्ञानी, सामर्थ्यवान, यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत अशी लोक आकर्षित होत असतात अशा व्यक्तींकडे, आहे की नाही. ज्याच्याकडे कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व आहे त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, कीर्ती आहे, त्याच्याकडे लोक आकर्षित होत असतात. ज्याच्याकडे गुण आहे, ज्ञान आहे, त्याच्याकडे लोक आकर्षित होत असतात. मग त्याने कसं राहिलं पाहिजे? स्वाभिमानी राहिलं पाहिजे, आत्मविश्वासाने राहिलं पाहिजे, त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा जपली पाहिजे. निश्चळ करून या मना, त्यांनी मन कायम स्थिर आणि संतुलित ठेवलं पाहिजे, शांत ठेवलं पाहिजे. लोक फक्त बाह्यशक्तीकडे नाही तर तुमच्या आंतरिक स्थैर्याकडे सुद्धा आकर्षित होतात. बघा, नेतृत्वासाठी स्थिर मन पाहिजे, स्वाभिमान असावा पण अहंकार नसावा. शांत आणि निश्चल मनच लोकांचा विश्वास जिंकत असतं. जो शांत, संयमाने स्थिर आहे ना, लोक त्याच्यावरतीच विश्वास ठेवतात. संकटात घाबरून न जाता शांत राहणारी व्यक्ती संपूर्ण कुटुंबाचा आधार असते, संपूर्ण कुटुंबाचा कणा असते. बघा ना, प्रसंग येतात, खूप प्रसंग येतात. पण घरचा कर्ता पुरुष जर अशा संकटामध्ये घाबरून गेला तर घरामध्ये बघा किती अराजकता माजेल. घरातली लहान मुलं, महिला, वृद्ध, ज्येष्ठ हे कोणाच्या तोंडाकडे पाहणार. त्याच्यामुळे कर्ता पुरुष जो आहे ना, संकट काळामध्ये त्याने घाबरलं नाही पाहिजे. येतो एखादा प्रसंग, पण अशा वेळेस स्थिर राहिलं पाहिजे आणि कुटुंबाचा आधार बनला पाहिजे. बघा, कामाच्या ठिकाणी तसंच होतं. लीडर पॅनिक झाला नाही का, टीम लीडर्स पॅनिक झाला, प्रोजेक्ट जातो का काय, लेव ऑफ होतं आहे का काय, असं जर झालं तर टीम लगेच तुटती, विस्कळीत होते, सगळं संपतं. त्यासाठी स्थिर राहिलं पाहिजे, कॉन्फिडंट राहिलं पाहिजे, तरच आत्मविश्वास टिकून राहणार आहे. बघा, निश्चळ मन म्हणजे कसं? स्तुतीने फुगू नये, गर्वाने माजू नये, टीकेने तुटू नये आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये डळमळू नये. म्हणून समर्थांनी सांगितलं निश्चय हो. समर्थांनी किती निश्चय सांगितले मंगलाचरणामध्ये कमेंट करून सांगा. समर्थांनी किती निश्चय सांगितले. ज्याचे मन स्थिर आहे आणि ज्याच्यामध्ये ईश्वरी सामर्थ्य प्रकट आहे ना, त्याच्याकडे खरा निश्चय आहे. स्वाभिमान राखून, मन स्थिर ठेवून आणि शांत ठेवणारा मनुष्य, समर्थ पुरुष लोकांचा खरा आधार बनत असतो. बघा पुढं, म्लेच्छ दुर्जन उदंड, बहुता दिसांचे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. अतिशय उत्तम. समर्थ सांगतात की अखंड सावध का असावे? या जगामध्ये दुर्जन, दुष्ट, अधर्मी लोकांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अनेकदा त्यांचा प्रभाव आणि त्यांचा उन्मत्तपणा आपल्याला दिसून येतो. म्हणून आम्ही अखंड सावध असलं पाहिजे. समर्थ इथे म्हणतात की जगातील दुष्ट प्रवृत्तीबद्दल जागरूकता कशी असावी. म्लेच्छ, दुर्जन, दुष्ट, कपटी, अधर्मी, भोंदू, पाखंडी, स्वार्थी वृत्तीचे लोक अनेक आहेत. अनेक आपल्या आजूबाजूला फिरत असतात. माजले बंड, अन्याय, अहंकार, अराजकता वाढवणाऱ्या लोकांचं बंड वाढलं, किती वाढले त्यांची संख्या. अखंड सावधान. त्यामुळे आम्ही सतत जागरूक आणि विवेकातून राहणं खूप गरजेचं आहे. आध्यात्मिक माणूस म्हणजे फक्त शांत बसणारा व्यक्ती म्हणजे असं असतं, लय देव करतो, लय गरीब हो, लय गरीब. पण त्याला विवेकाची जोड पाहिजे.
त्याला सत्य असत्य ओळखता आलं पाहिजे, शाश्वत नश्वर ओळखता आलं पाहिजे, न्याय नीती कळाली पाहिजे. जगामध्ये ही जी प्रवृत्ती आहे दुष्ट है ना, दुष्ट प्रवृत्ती म्हणजे कसं म्लेच्छ दुर्जन जी अशा प्रकारची लोकं आहेत ना, हे असतेच, ते असतची असेल. पण आपण भोळे बाबडेपणाने राहणं आणि निष्काळजीपणाने राहणं हे आपल्यासाठी धोकादायक असतं. विवेक आणि सावधपणा अत्यंत आवश्यक आहे. बघा ना, समाज माध्यम आहेत, सोशल मीडिया आहेत. सोशल मीडियावरती चुकीची माहिती असते, खोटी माहिती असते, मॅन्युप्युलेशन केलं जातं, फसवणूक केली जाते. तुम्ही आम्ही विवेकाने तपासणी केली पाहिजे. स्पिरिच्युअल फील्डमध्ये म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एखादा भोंदू असतो, दिखावा करतो, खोटं अध्यात्म दाखवतो आणि आपण अंधविश्वास त्याच्यावरती टाकतो आणि आपण फसतो. दैनंदिन जीवनामध्ये जो गोड बोलतो है ना, गोड बोलणारे सर्व हितचिंतकच नसतात, काही कुटील कारस्थानीसुद्धा असतात. म्हणून समर्थ सांगतात की दुर्जन फक्त बाहेर नाहीत, तर तुमच्या आमच्या मनामध्ये लोभ आहे, क्रोध आहे, अहंकार आहे, मत्सर आहे, हे आतले दुर्जन आहेत. म्हणून बाहेर आणि आत दोन्हीकडे तुम्ही आम्ही अखंड सावध असलं पाहिजे. दुष्ट प्रवृत्तीच्या जगात विवेक, जागरूकता आणि सतत सावधपणा राखणारा मनुष्य सुरक्षित आणि यशस्वी राहतो. सकळ करता तो ईश्वरू, तेने केले अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू, विरुअळा जाणे. समर्थ सांगतात की या सृष्टीतील सर्व कार्य खरं तर कार्यकर्ता कोण आहे? ईश्वर आहे. सकळ करता तो ईश्वर. तो ज्या व्यक्तीला आपल्या कार्यासाठी स्वीकारतो त्या पुरुषाचे खरे स्वरूप आणि महत्त्व फार थोडे लोक त्याचं ओळखू शकतात. बघा, ही ओवी आपल्याला एक गूढ तत्त्वज्ञान सांगतात की महान कार्य करणाऱ्या मनुष्याला स्वतःच्या अहंकाराने नाही, तर ईश्वराच्या प्रेरणेने ते कार्य सफल होत असतं. सकळ करता तो ईश्वर. कोण करता आहे? अंतिम नियंत्रण कोणाकडे आहे? प्रेरणा कोणाची आहे? शक्ती कोणाची आहे? त्या ईश्वराची आहे, त्या परमेश्वराची आहे. त्याने केला अंगीकार. ईश्वर काही व्यक्तींना विशेष कार्यासाठी माध्यम बनवतो. विरळा जाणे म्हणजे अशा पुरुषाची ओळख सामान्य लोकांना सहज होत नाही. बघा, मी करता हा अहंकार तुम्ही आम्ही सोडला पाहिजे, हा या ओवीचा मुख्य उद्देश. महान व्यक्ती ही ईश्वराची साधनं असतात, हा मुख्य उद्देश. दैवी कार्य ओळखण्यासाठी दृष्टी कशी पाहिजे? सूक्ष्म पाहिजे. फक्त स्थूलातून बघितलं तर तुमच्या आमच्यासारखा तो देहच दिसेल. सूक्ष्मातून बघितल्यानंतर आपल्याला त्या दैवी कार्याची ओळख होईल. संतांचं जीवन कसं होतं बघा. संत अत्यंत साधे होते आपल्यासारखे. संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज है ना, सगळी संत मंडळी कशी होती? साधी दिसायची, पण त्यांच्या शब्दांनी हजारो लोकांचं जीवन बदललं की नाही? आजही तुम्ही आम्ही हरिपाठ ऐकतो की नाही? बघा, आजही तुम्ही आम्ही दासबोध श्रवण करतो की नाही? दिसायला किती साधी मंडळी होती. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य हे फक्त राजकीय नव्हतं, सत्ता मिळवणं नाही, तर ते धर्मरक्षणाचं ईश्वरी कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी याच महाराष्ट्रामध्ये केलं. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत. बघा, साधा सेवाभावी मनुष्य कसा असतो? कोणी प्रसिद्ध नसतं, पण तो साधा मनुष्य काय करतो? अनेक लोकांचं, आपल्या गावामध्ये, गल्लीमध्ये, बावकीमध्ये एक व्यक्ती असतेच, साधं असतं, एकदम साधं असतं. त्याला प्रसिद्धी नसते, काही नसतं, पण त्याच्याकडे पाहून अनेक लोकांचं जीवन सुधारलेलं असतं. हे सुद्धा छोटंसं दैवी कार्यच आहे किंवा बघा, जो मनुष्य अहंकार सोडतो, स्वार्थ सोडतो आणि आपलं सर्वस्व ईश्वराला अर्पण करतो, तेव्हाच ईश्वर त्यांच्याकडून ईश्वरी कार्य अगदी अलगद करवून घेतात. म्हणून संत म्हणतात, करता तू म्हणजे कोण? करता म्हणजे तू भगवंत. करता भगवंत, मी केवळ निमित्त. खरा करता ईश्वरच आहे. आणि जो मनुष्य त्याचं साधन म्हणतो, त्या ईश्वराचं साधन म्हणतो, त्याचे खरे महत्त्व विरळाच म्हणजे एखादा दुर्मिळ व्यक्तीच ते महत्त्व त्याचं जाणू शकतो. न्यायनीती विवेक विचार नाना प्रसंगाकार, परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे. समर्थ सांगतात की न्याय, नीती, विवेक आणि योग्य विचार करण्याची क्षमता, तसेच विविध प्रसंग आणि लोकांची योग्य परीक्षा करण्याची जी बुद्धी असते, हे सर्व देणं ईश्वराचं आहे. भगवंतानीच द्यावं, ते उपजत असतं.
बघा, समर्थ येथे विवेक बुद्धीचं दैवी महत्त्व सांगतात. न्याय नीती म्हणजे योग्य अयोग्य, शाश्वत नश्वर, धर्म अधर्म ओळखण्याचं कौशल्य. विवेक विचार, खोल आणि संतुलित विचारशक्ती म्हणजे विवेक. सार असार शक्ती म्हणजे विवेक. नाना प्रसंग प्रकार परीक्षणे, मग परिस्थिती आणि माणसे योग्य ओळखणं, देणे ईश्वराचे. आणि ही बुद्धी दैविक कृपेनेच मिळते, सहजासहजी मिळत नाही. केवळ माहिती असणं म्हणजे ज्ञान नाही, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे म्हणजे खरं ज्ञान, खरा विवेक. खरं तर विवेक ही दैवी संपत्ती आहे बरं का, भगवंताची संपत्ती आहे. प्रत्येक प्रसंगात आम्ही विचारपूर्वकच वागलं पाहिजे. माणसं आणि परिस्थिती ओळखण्याची क्षमता आमच्याकडे असली पाहिजे. बघा ना, आपल्याकडे खरा नेता कोण आहे? खरा नेता कोणावर विश्वास ठेवायचा आणि कुठं कठोर व्हायचं हे तो ओळखतो. त्याला कळतं की या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा की नाही, आणि कुठं कठोर व्हायचं हे त्याला चांगलं कळतं. तेव्हाच तो खरा नेता, खरा लीडर, खरा लोकप्रतिनिधी असतो. हा कसं झालं, सर्वसामान्य भाषेमध्ये झालं. आपल्या कुटुंबामध्ये पण तसं असतं बघा. भावनेत वाहून न जाता जो न्यायाने आणि वास्तवाने निर्णय घेतो, विवेकाने निर्णय घेतो ना, तोच खरं कुटुंबाला सांभाळतो. आणि दैनंदिन जीवनामध्ये, अध्यात्मामध्ये काय होतं, खरे संत, दिखाऊपणा, यातलं आम्हाला काही कळायला पाहिजे, फरक कळायला पाहिजे, भेद करता आला पाहिजे. खरा संत कोण आहे आणि यातला खोटा कोण आहे, मिथ्या कोण आहे, भोंदू कोण आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे. परीक्षा म्हणजे दुसऱ्याची नाही तर स्वतःच्या मनाची परीक्षा आहे. माझा निर्णय अहंकारातून आहे की हा निर्णय मी विवेकातून घेतला आहे? माझं बोलणं हे सत्यासाठी आहे की माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी आहे? हा अंतर्मुख विचार म्हणजे आध्यात्मिक प्रगती आहे बरं का. न्याय, नीती, विवेक, योग्य निर्णय क्षमता ही ईश्वराची देणगी आहे, दैवी संपत्ती आहे. आणि तिचा उपयोग करूनच मनुष्य खऱ्या अर्थाने उत्तम बनत असतो. बघा, महायेतून सावधपणे, समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे, देणे ईश्वराचे. समर्थ पुन्हा सांगतायत की मोठे प्रयत्न करणे, अखंड सावध भूमिका ठेवणे, योग्य वेळी धैर्य धरणे आणि अद्भुत कार्य घडवणे ही सर्व ईश्वराचीच देणगी आहे, देणे ईश्वराचे. समर्थ येथे यशस्वी आणि महान कार्यामागील 4 शक्ती सांगतात. 4 शक्ती आहेत. कुठल्या? महायज्ञ म्हणजे कसं, प्रचंड यज्ञ केले त्याने, प्रचंड प्रयत्न परिश्रम केले. ते महायज्ञ सावधपणाने केले हो, सावधपणाने अखंड जागरूक राहिला तो, विवेकातून केले महायज्ञ. मग समयी धारिष्ट जाणणे, आणि मग कुठल्याही समयी कुठल्याही वेळी त्यांनी धारिष्ट म्हणजे धैर्य राखलेलं आहे. विवेकातून त्यांनी प्रचंड परिश्रम करत करत त्यांनी धैर्य राखून ठेवलेलं आहे. अद्भुत कार्य करणे, मग सामान्याच्या पलीकडील कार्य त्यांनी सिद्ध केलेलं आहे. अद्भुत कार्य केलं, एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क केलं त्यांनी, एक्स्ट्राऑर्डिनरी. केवळ उत्साह पुरेसा नाही, प्रयत्न पाहिजे, प्रयत्नाला सावधपणाची जोड पाहिजे, सावधपणाला धारिष्ट म्हणजे धैर्य पाहिजे, आणि सगळ्याला देणे ईश्वराची ईश्वरी कृपा पाहिजे. यातूनच महान अद्भुत कार्य त्या ठिकाणी घडत असतं. बघा, योगी आपल्याला काय सांगते की मोठे कार्य मेहनतीशिवाय होत नाही, यत्न करावे लागतात. यत्न काय, महायत्न करावे लागतात, तेव्हाच अद्भुत कार्य त्या ठिकाणी सिद्धीस येत असतं. आणि धैर्य योग्य वेळीच उपयोगी पडते. यशामागे प्रेरणा जी असते ती ईश्वरी असते, देणे ईश्वराचं, ती प्रेरणासुद्धा ईश्वरच देणार. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धैर्य, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड सावधपणा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे योग्य वेळी समय ज्ञानामुळे त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्यातून हे स्वराज्य विस्तारत गेलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज देणे ईश्वराचे. बघा, ईश्वरी अवतारच होते, साक्षात दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे. बघा ना, डॉक्टर असतो एखादा डॉक्टर, आणि तो डॉक्टर काय करतो, एखादा क्रायसिस येतो कोविडसारखं, पण तो घाबरून जात नाही. एवढे पेशंट आले, आता ह्याचं बघू का त्याचं बघू, तो योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आणि अनेक लोकांचे प्राण तो वाचवतो. पूर्ण हॉस्पिटलचं मॅनेजमेंट सिस्टम तो व्यवस्थित हँडल करतो, तो पॅनिक होत नाही. आणि तसंच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये आपण सतत
प्रयत्न करतो, मनावरती लक्ष ठेवतो, है ना, नामस्मरण अखंड करण्याचा प्रयत्न करतो, धारिष्ट ठेवतो, आणि तेव्हाच तुमच्या आमच्यामध्ये आंतरिक परिवर्तन घडल्याचं आपल्याला दिसून येतं. इथं समर्थांनी शब्द वापरला आहे धारिष्ट. धारिष्ट म्हणजे बेफिकिरी नव्हे, तर भीती असूनही, है ना, धीर धरणे झालं ना धारिष्ट म्हणजे. भीती आहे, भय आहे, तरीसुद्धा सत्यासाठी उभे राहण्याची शक्ती म्हणजे धारिष्ट होय. आणि सावधपणा म्हणजे अहंकार, लोभ, चुकीचा निर्णय यांच्यापासून अखंड जागृत राहणे, सावध राहणे. बघा, महान कार्यासाठी प्रचंड प्रयत्न, सावध विवेक आणि योग्य वेळी धैर्य आणि ईश्वराची कृपा हे चारही अत्यंत आवश्यक असतात. यश, कीर्ती, प्रताप, महिमा, उत्तम गुणाचे नाही सीमा, नाही दुसती उपमा, देणे ईश्वराचे. अतिशय उत्तम. यश, कीर्ती, प्रताप, महिमा हे उत्तम गुण पुरुषामध्ये असतातच असतात. त्या गुणांना मर्यादा नसते. अशा महानता ही ईश्वराचीच देणगी असते. ही सगळी महानता ज्याला प्रदान झालेली आहे ना, ती सगळी देणगी, ती संपत्ती ईश्वराची असते. समर्थ सांगतात की खरे यश हे बाह्य सत्ता किंवा संपत्तीने नाही, तर उत्तम गुणांनी ते यश मिळत असतं. यश म्हणजे कार्यसिद्धी, कीर्ती म्हणजे लोकांच्या हृदयात असलेला आपल्याबद्दलचा सन्मान, प्रताप म्हणजे तेज, सामर्थ्य, प्रभाव म्हणजे प्रताप दाखवला, महिमा म्हणजे व्यक्तिमत्वातली दिव्यता दाखवली, आणि हे सर्व गुण म्हणजे स्वार्थ, अहंकार आणि दिखाव्याने नाही, तर हे गुण कशाने? सत्य, धर्म, परोपकार, विवेक यातून प्रकट होत असतात. खरे गुण, खरे मोठेपण हे गुणामध्ये असतं, आहे की नाही? गुणांमध्ये असते, सद्गुणांमध्ये असते. कीर्ती ही सद्गुणांची सावली आहे. जिथं सद्गुण असतात तिथं कीर्ती ही त्याच्या सावलीसारखी पाठीमागे असते. महानता ही ईश्वरी कृपानेच टिकत असते, देणे ईश्वराचं. संतांची कीर्ती आहे बघा. संत शरीर रूपाने जरी गेले असले तरी त्यांचे अभंग आहेत, ओव्या आहेत, त्यांचं लिखाण आहे, त्यांची ग्रंथसंपदा आहे, त्यांच्या गाथा आहेत, आणि त्या आजही त्यांच्या विचारातून, बोलीभाषेतून, म्हणीतून, ओवीतून आजही ते जिवंत आहेत ना. छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रताप आहे. यांचा प्रताप म्हणजे फक्त युद्धात नव्हे, तर त्यांनी केलेलं धर्म, त्यांनी केलेला न्याय निवाडा, त्यांनी केलेलं लोककल्याण. मुद्रा भद्राय राजते, प्रतिपच्चंद्र लेखेव, वर्धिष्णू विश्ववंदिता, शाहसुनो शिवशेषा, मुद्रा भद्राय राजते. काय सांगितलं राजमुद्रेमध्ये? प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जाणे शहाजी पुत्र शिवाजी ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसत आहे. असे ते छत्रपती शिवाजी महाराज. किती मोठी कीर्ती आहे, किती मोठी कीर्ती आहे बघा. एखादा साधा सेवाभावी मनुष्य असतो जो लोकांसाठी निस्वार्थ कार्य करत असतो, त्याची कीर्तीसुद्धा शांतपणे आजूबाजूकडे पसरलेली असते. कुठलाही गोंगाट नसतो, कुठलाही अवडंबर नसतो. अगदी निस्वार्थ कार्य केलं तरी त्याला त्याची कीर्ती मिळतच असते. कारण मगाशी समर्थांनी सांगितलं, कीर्ती ही सद्गुणांची सावली आहे, सद्विचारांची सावली ही कीर्ती आहे बरं का. बरोबर का? समर्थांनी काय सांगितलं? उत्तम गुण म्हणजे नम्रता, सत्य, करुणा, धैर्य, विवेक, परोपकार म्हणजे काय आहे? हे सगळे उत्तमाचे गुण आहेत. आणि जिथे हे गुण असतात ना, तिथे ईश्वरी तेज हे आपोआप प्रकट होत असतं. खरे यश, कीर्ती आणि महिमा हे उत्तम सद्गुणातून प्रकट होत असतात, आणि त्या गुणांचे मूळ ईश्वर कृपेमध्येच असतं. बघा पुढं. देव ब्राह्मण आचार विचार, कित्येक जनासे आधार, सदा घडे परोपकार, देणे ईश्वराचं. समर्थ सांगतात की देवभक्ती, शुद्ध आचार विचार, अनेक लोकांना आधार देणं आणि परोपकार घडवणं हे सर्व ईश्वराचीच देणगी आहे. की नाही बघा. समर्थ ते सांगतात की उत्तम पुरुषाचे सामाजिक आणि आध्यात्मिक कर्तव्य काय असतं? देव म्हणजे ईश्वर भक्ती, श्रद्धा, आचार विचार म्हणजे शुद्ध जीवनशैली आणि सद्विचार, जनासी आधार म्हणजे लोकांना मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक आधार, आणि परोपकार म्हणजे ईश्वराच्या, दुसऱ्यांच्या हितासाठी जगणं म्हणजे परोपकार. आहे की नाही? खरा महान मनुष्य
हा केवळ स्वतःपुरतं जगतच नसतो, तर तो इतरांनाही जगवत असतो, इतरांसाठी सुद्धा तो जगत असतो. भक्ती आणि सदाचार एकत्र असावेत. समाजाला आधार देणं हीच खरी साधनं आहे. परोपकार हे दैवी गुणांचे चिन्ह आहे, चिन्ह. बघा, कुटुंबामध्ये घरातील शांत समजूतदार व्यक्ती संपूर्ण कुटुंबाचा कायम अखंड आधार असते, कणा असते. कुठलाही प्रसंग येऊ द्या, कसलाही प्रसंग येऊ द्या, घरातला जर कर्तापुरुष शांत असेल, समजूतदार असेल ना, तर संपूर्ण कुटुंबसुद्धा स्टेबल असते. आणि आध्यात्मिक जीवनामध्ये खरा संत लोकांच्या दुःखामध्ये सुद्धा उभा राहिलेला आहे. राहतो की नाही बघा. गरजूंना मदत करणारा, मार्गदर्शन करणारा मनुष्य हा समाजासाठी एक ईश्वरी देणगीच असतो. है ना. परोपकार करतो तो. परोपकार म्हणजे फक्त पैसा देणे नव्हे. परोपकार म्हणजे चांगलं मार्गदर्शन देणं, मानसिक आधार देणं, त्याला क्षमा करणं, त्याला प्रेम करणं, हा सुद्धा खूप मोठा परोपकारच आहे. जिथे मी कमी असतो आणि आपण जास्त असतो, जिथे अहंकार कमी असतो आणि नॉट मी, इट्स वी, आपण म्हणतो तो आपण, तो ईश्वराच्या जास्त जवळ जातो. त्याला परोपकार म्हटलं गेलं आहे. बघा, ईश्वर भक्ती, शुद्ध आचार विचार आणि सतत परोपकार करणारा मनुष्य अनेकांना आधार वाटतो. हीच खरी ईश्वराची देणगी आहे. इहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे, बहुत जणांचे साहणे, देणे ईश्वराचे. समर्थ सांगतात की या जगात, म्हणजे ह्या आत्ताच्या जगात, इहलोकात आणि पुढील आध्यात्मिक कल्याणाच्या काळामध्ये म्हणजे परलोकामध्ये विचार करणे आणि सतत सावध राहणे आणि अनेक लोकांचे मार्गदर्शन सांभाळ करणे हे सुद्धा ईश्वराचीच देणगी आहे. बघा, समर्थ इथे संतुलित आणि जबाबदार जीवनसृष्टी शिकवतात. काय सांगितलं? इहलोक पाहणे म्हणजे संसारातील कर्तव्य, व्यवहार, जबाबदाऱ्या म्हणजे इहलोक. परलोक म्हणजे आत्मकल्याण, मोक्षमार्ग, साधना, मुक्ती म्हणजे परलोक. अखंड सावधपणे म्हणजे सदैव जागरूक आणि विवेकातून राहणे. बहुत जणांचे साहने म्हणजे लोकांना योग्य दिशा देणे, लोकांचा आधार बनून त्या ठिकाणी उभा राहणे. खरा उत्तम पुरुष संसारही सांभाळतो आणि अध्यात्माला सुद्धा विसरत नाही. तो खरा उत्तम पुरुष आहे. संसार आणि अध्यात्म यामध्ये तो समतोल, संतुलन ठेवून असतो. समत्व योग उच्चते. सावधपणा हेच जीवनाचं संरक्षण आहे. इतरांसाठी आधार बनणं ही सर्वात मोठी साधना आहे. गृहस्थ जीवन आम्ही जगतो, कुटुंबाची जबाबदारी आम्ही सांभाळून सुद्धा जर आपण 7 भागाची उपासना करत असाल, 2 वेळची अखंड नामस्मरणामध्ये असेल आणि मंगलाचरणामध्ये असेल तर किती उत्तम आहे. बघा, आपल्याकडं काही नेते मंडळी असतात, स्वतःचा विचार करत नाहीत, पण कायम समाजाच्या भल्यासाठी विचार करणारा जो व्यक्ती असतो तो कायम कसा असतो? उत्तमच असतो. स्वतः साधना करून तो कायम इतरांना प्रेरणा देतो. भाऊ, मी उपासना केली आहे, तुम्ही बी करा. तो खरा इतरांना प्रेरणा देणारा उत्तमाचा साधक आहे. बघा, इहलोक आणि परलोक यांचा अर्थ काय सांगितला? इहलोक म्हणजे बाह्य आणि परलोक म्हणजे आंतरिक जीवन दाखवलं. इहलोक म्हणजे शरीराचं कल्याण दाखवलं आणि परलोक म्हणजे आत्म्याचं कल्याण दाखवले की नाही. फक्त पैसा कमवणं पुरेसं नाही आहे आणि फक्त आध्यात्मिक कर्तव्य करून ते टाळणंही योग्य नाही आहे. तर समर्थांना अभिप्रेत आहे संतुलित जीवन योग, तो मार्ग उत्तमाचा आहे. संसार आणि आत्मकल्याण या दोन्हींचा विवेकाने विचार करून जागरूकतेने इतरांना आधार देणं हीच ईश्वराची सर्वश्रेष्ठ देणगी आहे. बघा, दैवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुजनांचे पाळणे, देणे ईश्वराचे आहे. देवाचा पक्ष घेणे, धर्म आणि सत्याची चिंता करणे, तसेच अनेक लोकांचे रक्षण व पालन करणे हीच ईश्वराची देणगी आहे. समर्थ सांगतात की धर्मरक्षण आणि लोककल्याण हे उत्तम पुरुषाचं कर्तव्य आहे. कर्तव्य. दैवाचा कैपक्ष घेणे म्हणजे सत्य, धर्म, न्याय यांच्या बाजूनेच कायम उभे राहणे. ब्राह्मणाची चिंता वाहणे, धर्म, ज्ञान, संस्कृती आणि सदाचार यांचं कायम रक्षण करणे, त्यांची चिंता करणे, बहुजनांशी पाळणे, अनेक लोकांना सांभाळणे, संरक्षण देणे. खरा भक्त फक्त स्वतःच्या मोक्षाचा विचार करत नाही, तर तो समाजाच्या कल्याणासाठी सुद्धा जगत असतो. धर्माची बाजू घेणे म्हणजे सत्यासाठी उभे राहणे,
लोकांचे रक्षण आणि मार्गदर्शन हीच सर्वात मोठी सेवा आहे. परहितभाव हाच ईश्वरी गुण आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे धर्म, स्त्रियांचा सन्मान होता त्यावेळेस, होतं की नाही? रयतेचं राज्य होतं, जनतेचं संपूर्ण संरक्षण छत्रपती शिवाजी महाराज स्वतः करत होते आणि हे त्यांचं जीवन कार्य होतं की नाही? तसंच आहे तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये घरातील मोठी व्यक्ती सर्वांना एकत्र बांधून ठेवते की नाही? संकट काळामध्ये त्यांना आधार देते की नाही? घरातील स्त्रियांचा, लहानांचा, मोठ्यांचा, ज्येष्ठांचा आदर सन्मान ती व्यक्ती ठेवते की नाही? तसंच आहे ना, आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा खरा गुरु लोकांना सत्य, सदाचार आणि नाममार्गावरती, सन्मार्गावरती टिकवून ठेवतो. देवाचा पक्ष म्हणजे कसा? बघा, इथं या ओवीमध्ये आलं आहे देवाचा पक्ष, सत्याचा पक्ष, प्रेमाचा पक्ष, न्यायाचा पक्ष, दयेचा पक्ष, करुणेचा पक्ष म्हणजे कसा? देवाचा पक्ष. अन्याय पाहून शांत राहणे म्हणजे अधर्माला उघड उघड साथ देण्यासारखं. दिसतंय समोर अन्याय होतोय पण शांत बसला म्हणजे तुम्ही अधर्माची साथ दिलेली आहे, तुम्ही तितकेच गुन्हेगार आहात. सत्य, धर्म आणि लोककल्याणाच्या बाजूने उभे राहून अनेकांचे रक्षण करणारा मनुष्य ईश्वर कृपेचा अधिकारी ठरतो. बघा पुढे, धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. जो पुरुष धर्माची स्थापना, संरक्षण आणि धर्माचं पुनरुज्जीवन करण्यासाठी जन्म घेतो तो ईश्वराचा अवतारच असतो. असे महान पुरुष पूर्वी झाले आहेत आणि पुढेही होत राहतील. समर्थ सांगतात की धर्मरक्षक महापुरुषांचे महत्त्व काय असते. धर्म स्थापनेचे नर म्हणजे सत्य, न्याय, सदाचार, लोककल्याण टिकवणारा पुरुष म्हणजे धर्मस्थापनेचा नर. ईश्वराचे अवतार म्हणजे ईश्वरी कार्यासाठी जन्मलेले महान आत्मे, महान व्यक्तिमत्व जे ईश्वराचा अंश घेऊन इथं आलेले आहेत. काहीतरी कार्य त्यांच्या हातून घडणार आहे. अवतार म्हणजे फक्त चमत्कार आहे का? नाही हो. अवतार म्हणजे समाजाला योग्य दिशा देणारा, अधर्माविरुद्ध उभा राहणारा तो अवतार, लोकांचं, सज्जनांचं रक्षण करणारा तो अवतार. घेतला होता ना भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं, संभवामी युगे युगे, मी पुन्हा पुन्हा येईन ह्या धर्माच्या रक्षणासाठी, धर्माची पुनर्बांधणी करण्यासाठी, चांगल्या व्यक्तींचं रक्षण करण्यासाठी, वाईट लोकांचं त्या ठिकाणी त्यांना संपवण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येईन. महान व्यक्ती समाज परिवर्तनासाठी जन्म घेत असतात. प्रत्येक काळामध्ये ईश्वर काय करतो? योग्य व्यक्तीची निर्मिती करतच असतो. बघा पुढं बघितलं आपण, श्रीकृष्ण स्वारींनी अधर्म नष्ट करून काय केलं? धर्माची स्थापना केली की नाही? सांगितलं होतं श्रीमद भगवद्गीतेमध्ये, मी पुन्हा पुन्हा येईन. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल आणि अधर्म वाढत जाईल तेव्हा तेव्हा तो अधर्म नष्ट करणार आणि पुन्हा धर्माची स्थापना करणार. त्याच्याकरता मी येणार. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वराज्य स्थापून धर्म, स्त्रियांचा सन्मान, जनतेचं रक्षण, रयतेचं राज्य त्यांनी केलं की नाही? किती उत्तमच आहे. रयतेचं राज्य, लोकशाही तेव्हाही होती, आजही आहे. संत महात्मे समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अधर्म दूर करण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य. धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे फक्त कर्मकांड नव्हे हो. धर्म म्हणजे सत्य, धर्म म्हणजे दया, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे संयम, धर्म म्हणजे प्रेम, धर्म म्हणजे करुणा, धर्म म्हणजे कर्तव्य. आणि जो या मूल्यांचे रक्षण करतो तोच धर्म संस्थापक. बरोबर आहे का? जो पुरुष सत्य, न्याय आणि सदाचार टिकवण्यासाठी कार्य करतो ते ईश्वराच्या कार्यासाठी जन्मलेले दैवी पुरुषच असतात की नाही? बघा पुढं, उत्तम गुणाचा ग्रहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे. उत्तम गुण ओळखून स्वीकारणारा, तीक्ष्ण तर्क असणारा, विवेकी असणारा, धर्माची आवड असलेला आणि पुण्यवान जीवन जगणारा मनुष्य ही सुद्धा ईश्वराची देणगीच असते. समर्थ इथे सांगतात की उत्तम पुरुषाच्या अंतरीच्या गुणांचे वर्णन कसे आहे. उत्तम पुरुष काय आहे? उत्तम गुणाचा ग्रहिक असतो. चांगले गुण ओळखून तो आत्मसात करतो. तर्क तीक्ष्ण विवेक म्हणजे सूक्ष्म विचारशक्ती आणि योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता. धर्म वासना
म्हणजे धर्म, सदाचार आणि साधना यामध्ये असलेली आंतरिक ओढ म्हणजे धर्मवासना. पुण्यश्लोक म्हणजे कसा, ज्याचे जीवन पुण्य कार्यामध्ये गेलेलं आहे, असा तो पुण्यश्लोक. खरा ज्ञानी तोच आहे जो सतत स्वतःला अधिक शुद्ध आणि उत्तम बनवत राहतो, तो खरा ज्ञानी. चांगले गुण ग्रहण करण्याची वृत्ती अत्यंत आवश्यक आहे. विवेक आणि विचारशक्ती आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाची आहे. आणि धर्माची ओढ ही ईश्वरी कृपा आहे की नाही? बघा पुढं काय सांगितलं. एखादा विद्यार्थी आहे, तो चूक मान्य करतो, तो चुकला आपला. चांगल्या सवयी स्वीकारणारा विद्यार्थी काय होतो, पुढे जातो आयुष्यामध्ये. कारण त्यांनी मान्य केलं की मी चुकलो, पण मी आता चांगली सवयी स्वीकार केले त्याने. जो प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी चांगले शिकत असतो, ह्याच्याकडून 4 गुण, त्याच्याकडून 2 गुण, ह्याच्याकडून 3 गुण, तो कसा होतो, लवकरात लवकर प्रगती करतो. प्रत्येकाकडून तो काही ना काहीतरी शिकत असतो. वाईट वातावरणामध्ये राहूनही चांगुलपणा टिकवणारा जर मनुष्य असेल ना, तोही कसा आहे, ग्रहिक सांगितला. ग्रहिक म्हणजे फक्त ऐकणे नव्हे, तर योग्य गोष्ट अंतःकरणामध्ये उतरवणारा व्यक्ती म्हणजे ग्रहिक सांगितला. आणि तीक्ष्ण विवेक म्हणजे चमकदार गोष्टीपेक्षा सत्य ओळखण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे ना, तो तीक्ष्ण विवेकी आहे. चांगले गुण स्वीकारणारा विवेकी आणि धर्मनिष्ठ मनुष्य हा ईश्वर कृपेने घडलेला श्रेष्ठ पुरुषच असतो. बघा पुढं, सकळ गुणामध्ये सार तजवीजा विवेक विचार, जेने पाविजय पहिलं पार अरत्र परत्रीचा. मग काय सांगितलं, सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ गुण म्हणजे विवेकपूर्ण विचार आहे. त्या विवेकामुळे मनुष्य या जगात, इहलोकात आणि पुढील आध्यात्मिक मार्गात म्हणजे परलोकात दोन्हीकडे तो कल्याण प्राप्त करत असतो. समर्थ या समासाचा सार या ओवीमध्ये सांगतायत की या संपूर्ण गुणांचे मूळ काय आहे, विवेक. सकळ गुणांमध्ये सार काय आहे, सर्वात श्रेष्ठ आणि मूलभूत गुण काय आहे, तर विवेक विचार आहे. सत्य असत्य, योग्य अयोग्य, धर्म अधर्म, शाश्वत अशाश्वत आहे की नाही, यातला भेद ओळखायचा म्हणजे काय, सारासार विवेक पाहिजे. पहिलं पार. आणि मग तरच आपण या जीवनातून, या जीवनसागरातून, या भवसागरातून मुक्तीकडे, कल्याणाकडे, यशाकडे पहिलं तीरावरती जाणार आहोत. भक्ती, ज्ञान, सेवा, पराक्रम हे सर्व विवेकाशिवाय अपूर्ण आहेत. मग या ओवीचा मुख्य संदेश काय आहे की विवेक हा सर्व गुणांचा राजा आहे. योग्य निर्णयच तुमचं जीवन घडवत असतो. विवेकाने संसार आणि अध्यात्म दोन्ही साधता येतात. बघा, रागाच्या क्षणी शांत राहणं म्हणजे विवेक. सोपं आहे, अत्यंत सोपं आहे. दिखाव्यापेक्षा काहीतरी खरं आणि अंतर्निष्ठ आपलं साधन ओळखणं हा विवेक आहे. क्षणिक सुख सोडून दीर्घकालीन कल्याण निवडणं हा सुद्धा विवेकच आहे. विवेक म्हणजे नित्य आणि अनित्य यातला फरक ओळखणं, धर्म आणि अधर्म यातला फरक ओळखणं, शाश्वत आणि नश्वर यातला फरक ओळखणं, अहंकार आणि आत्मा यातला फरक ओळखणं, मायेचा आड दडपलेलं सत्य जाणणं म्हणजे विवेक आहे. आणि मनुष्य विवेकाने जागा झाला की तो हळूहळू मुक्तीकडे जाऊ लागतो. म्हणजे सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ गुण म्हणजे विवेक आहे. कारण त्याच्यामुळे मनुष्य संसारातही यशस्वी होतो आणि आत्मकल्याणाचाही मार्ग तो प्राप्त करू शकतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपणनाम समास 6वा. जय जय रघुवीरा समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.